कसं निवडलं पीक, काय केलं भरघोस उत्पादनासाठी. प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी, आता ते सर्वांना समजतील. त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात. काळी माती निळ पाणी हिरव शिवार. माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत. माझं शिवार ग्रीन FM 90.4. माझं शिवार. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सुनील 90.4 ग्रीन FMच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतोय. आज आपण बेडग येथे आलो आहोत. बेडग येथील प्रगतशील शेतकरी रामचंद्र पाटील साहेब काका जे अंजीर शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. आज महाराष्ट्रातून त्यांना फोन येतात. कशा पद्धतीनं त्यांनी अंजीर शेती केलेली आहे हे त्यांच्याकडून शेतकरी जाणून घेत असतो. नवनवीन प्रयोगासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी एक नवीन प्रयोग आता बेडगमध्ये केलेला आहे, तो म्हणजे देशी केळी वाण लावलेला आहे आणि एक चांगल्या प्रकारे त्यांनी उत्पादन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक चांगली बाग आणलेली आहे. कशा पद्धतीनं देशी केळी केलेल्या आहेत हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार काका. नमस्कार. सर्वप्रथम आमच्या शेतकऱ्यांना सांगा की कशा पद्धतीनं तुम्ही अंजीर शेती केला आणि आता केळी शेतीकडे वळाय. मी अंजीर शेती करून 2 वर्ष झाली. माझी पूर्ण शेती 2002 पासून पूर्ण सेंद्रिय आहे. मी रसायन कुठलंही वापरत नाही, आजपर्यंत वापरलेलं नाही. 2002 पासून मोर मी पंचकाव्याचा वापर करतो. गाईपासून केलेलं पंचकाव्य आहे, त्याच्यापासून मला बेनिफिट मिळतो आणि शेतीचा कस जमिनीचा कसही टिकून राहतो हे मी खात्रीशीर सांगू शकतो तुम्हाला. काका जर बघितलं तर तुम्ही अंजीर शेती एक चांगला प्रयोग केलेला आहे. आपल्या पूर्व भागात तुमचा पहिलाच प्रयोग होता. आता तुम्ही केळी केलेली आहे. केळीसुद्धा हिरवीगार आहे आणि तुम्ही सांगितलं की ही देशी केळी आहेत. मात्र जर बघितलं तर इतर व्हरायटीपेक्षा सुद्धा देशी केळी एक चांगल्या पद्धतीनं आणू शकता हे तुम्ही जाणवून दिलेलं आहे. कधी लावण केलेली आहे याची? हे 23 तारखेला पूर्ण 5 महिने पूर्ण झाले. 23 तारखेला मी 23 ऑगस्टला लावून आहे माझी. पहिलंच पीक केलं हे. लोकांचं म्हणजे ज्याच्याकडून आम्ही नर्सरी घेतो किंवा माहिती पुरवतात असे अधिकारी लोक म्हणतात G9पेक्षा हिची वाढ चांगली आहे. G9ची निम्मी वाढ व्हायला पाहिजे, त्याच्यापेक्षा तुमची वाढ चांगली आहे. G9पेक्षा वाढ चांगली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बुंदा खूप मोठा झाला आहे असं त्या सगळ्यांचा रिपोर्ट आहे. काका आत्ता सध्या आपली शेती किती आहे आणि सध्या शेतामध्ये कोणकोणती पिके आहेत? आम्ही चौघे भाऊ आहे. चौघा भावांच्या मध्ये आमची 42 एकर शेती आहे. सगळी बागायत आहे. त्यामध्ये हळद आहे, ऊस आहे, जास्त क्षेत्र ऊसाचं आहे, अंजीर आहे, देशी केळी आहेत. आता नवीन प्रयोग आम्ही काय करायचा अजून विचार चालू आहे. एक लिंबोवाचं एक डोक्यात आहे आमच्या आणि काय म्हणतात खजूराचा एक प्रयोग करायचा असं चालू आहे. अजून तर काही केलेलं नाही. तुम्ही अंजीर केलेला आहात. केळी लागवड ज्यावेळेला केला या अगोदर कधी केळी केली होती का? या अगोदर कधी केली नव्हती केळी आम्ही. देशी करायचा हा उद्देश आमचा तोच होता की जेणेकरून उत्पादन जरी कमी निघालं, उत्पन्न कमी निघालं तर उत्पादन कमी येता कामा नये. ह्या हिशोबाने आम्ही ती शेती केली ती. ह्याचा दर कमी येत नाही. कमी आला तरी 4-2 कमी येतोय. पण G9चं वगैरे असं होतं की 20,000 जरी असेल तर तो 5,000 कधी सांगता येत नाही. एवढा दर तर पटापट खाली येतोय. पण देशीचा 30,000 असेल तर लई कमी होऊन 2,000 रुपये कमी होतोय. म्हणून आम्ही ही पीक निवडलं. G9 असू द्या किंवा आणि व्हरायटी काका असू द्या, यामध्ये आणि या व्हरायटीमध्ये काय फरक जाणवला? फरक जाणवला म्हणण्यापेक्षा मी सेंद्रियवरच जास्त लक्ष केंद्रित केलं. मी होते कसं, आता उदाहरण द्यायचं झालं तर मुंगी आणि मुंगळा ह्या दोन्हींनाही गोड आवडते. म्हणून काय मुंगळ्या साखर खात नाही आणि मुंगी गुळ खात नाही. त्याप्रमाणे आम्ही कोण ठरवणार शेतीला काय लागतं हे? त्याचे डॉक्टर जमिनीत आहे, त्यांना जेवण ठेवा. ते जे पदार्थ पाहिजेत ते तयार करून देत आहे. जसं बाबा गव्हापासून चपाती होते, पोळी होते, पुरणपोळी होते. म्हणून का प्रत्येकाला तो आयटम आवडतोय का? जे आवडतो तोच खातोय. आता मला सांगा की तुम्ही 1.25 एकरावर ही देशी केळी केलेली आहे. देशी केळीसाठी जमीन कशा पद्धतीची हवी? जमीन हलकी बारीक दोन्ही चालते. फक्त पाणी जास्त लागतंय. पाणी जास्त लागतं याचा अर्थ पाणी पिकाला जास्त लागत नाही, गारवा लागतो. गारव्यासाठी जमीन ओल टिकवून ठेवणारी जमीन असावी. एवढी 42 एकर आपली शेती आहे. पाण्याचं नियोजन काय आहे? पाण्यासाठी कोणता स्रोत आहे? पाण्यासाठी विहिरी आहेत भरपूर. आमच्या 5-6 विहिरी आहेत. सिजनेबल पाणी पुरतं का? बारमाही आपलं वर्षभरात सुद्धा उन्हाळ्यात सुद्धा पाणी पुरतं आपल्याला? नाही, आम्ही काय केलं, कॅनलवरनं सायपन केल्यात प्रत्येक क्षेत्राला. ते सायपनचं पाणी ॲडिशनल होते आम्हाला उन्हाळ्यामध्ये, त्यामुळे पाण्याची फारशी कमतरता भासत नाही.
आता तुम्ही म्हणालात की केळीला गारवा लागतो. केळीसाठी मग विशेष काय व्यवस्था केली आहे गारव्यासाठी? फ्लड पाणी देतो, ड्रिपला द्यायचं जायचं, 8-15 दिवसांनी एखादं फ्लड पाणी द्यायचं. बरं. त्याच्यामुळे गारवा टिकून राहतोय. आता तुम्हाला वाटत नाही का थोडंसं गार वाटतंय? ही रोपं ज्यावेळेला आपण लावलात त्यावेळेला कोणत्या रोपवाटिकेतून रोपं घेतली? हे आमच्या गाववालेच आहेत प्रमोद पाटील म्हणून, त्यांनी तयार केली रोप आहे ती. त्यांचंच मार्गदर्शन आम्हाला लागते. पण त्यांनी रासायनिक सांगितलं, आम्ही काय केलेलं नाही रासायनिक. आणि त्यांनी पण परवा भेट दिली, त्यावेळेला म्हणते त्यांनी खरोखर ही चांगला आहे ना, मला पंचकव्य मला पाहिजे म्हणून ते ऑर्डर देऊन गेलेत. म्हणजे काय पंचगव्यामुळे काय होतंय? पंचकव्यामुळे सगळे आयटम तुमचे जीवाणू मिळतात, बॅक्टेरिया मिळतात, की जे तुम्हाला अन्ननिर्मित करून देतात. जे लागते ती पिकाला घ्यावं लागतं. सहसा 80-90% तर सूर्यप्रकाशानं पानं तयार करते ना. तुमचं पान चांगलं असेल तर ऑटोमॅटिक तुमची बाग चांगली आहे. बरोबर. आणि जे आता तुम्हाला सांगितलं, जे जीवाणू जे आहे, ज्या झाडाला जी कमतरता आहे ते देतंय. बरोबर. काका, ज्या वेळेला रोपं आपण लावतो त्यानंतर किती दिवसानं पहिलं पीक येतं? 11 महिने. 11 महिने. हां. आता आमच्या श्रावणात माल येणार हा. हां. आता जर बघितलं तर केळांच्या मध्ये एक आपण मोठं झाड घेतलेलं आहे आणि बारीक बाजूने 4 ते 5 पिल्ली उठलेली आहेत. ती काढून टाकणार ही ना. पिल्ली कशा पद्धतीनं याचं पीक एकच घेणार का ही पिल्ली ठेवली जातात? नाही, ह्या वर्षी आम्ही फक्त एकच घेणार. मोठ्या वर्षी विचार करायचा, 2-2 ठेवायचा असा विचार आहे. पण कसं घड पडतोय त्याच्यावर अवलंबून ठेवणार आम्ही. आता जर बघितलं तर आपण ड्रिप सुद्धा केलेली आहे. पाण्याचं नियोजन कशा पद्धतीनं याला? पाण्याचं नियोजन एक दिवस आम्ही 2-2.5 तास सोडतोय आणि 8-15 दिवसांनी एक फ्लड पाणी देतोय. काका, केळीवर कोणत्या रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो? औषध फवारणी कशासाठी घ्यावी लागते? करपा. पण सेंद्रिय असेल तर करपाचा तुम्हाला धोका नाही. कसं होतंय ना, तर तुम्ही अचानक दिला युरियासारखा पदार्थ म्हणजे रासायनिक पदार्थ दिला तर अचानक तो घटक वाढतोय. त्याच्यामुळे कवळं पाणी येते. कवळं पाणी आले की त्याचे अटॅक होणारच ना. आणि प्रतिकारशक्ती कमी राहते. सुरुवातीपासूनच प्रतिकारशक्ती वाढवणे सगळ्यात महत्वाचं. बरं, आता पंचकव्य सोडून सुरुवातीपासून आणि काय प्रतिकारशक्तीसाठी वाढवतात? आम्ही आता शेणखत घातले, लेंडी खत घातले, 1.5 झाडाला 1 पाटी आणि भरणी करून घेतली. ज्यावेळेला केळी लावणार होता त्या अगोदर शेणखत किती डबे घातलेले? काही सुद्धा घातलेलं नाही, बागेतच राहणार, त्याच्यामुळे आम्ही काय केलं नाही. काही घातलेलं नाही. बरं, पूर्व मशागत कशा पद्धतीने करून घ्यावी जेणेकरून केळीचं पीक चांगलं येऊ शकतं? एवढा लोकांचा भ्रम आहे, खाली खोलवर शेती नांगरायला पाहिजे, आमक लागायला पाहिजे. शास्त्रानुसार 6 इंच ते 9 इंच तुमची पिकाऊ जमीन असते. त्याच्या खाली जाऊन तुम्ही खालची माती वर आणला आणि चांगली माती खाली घातली त्याचा काय उपयोग होणार नाही. 6-9 इंचापेक्षा जास्त नांगरट होऊ नये ह्याची खबरदारी शेतकऱ्यांनी घ्यावी. काका, जर आता ही रोपं बघितली तर जवळजवळ 4 ते 5 फुटाला आलेली आहेत. ह्या झाडांची उंची किती राहते? एक 8-9 फूट. नंतर काय वाऱ्याचा वगैरे प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायचा याची? ह्या का देशीला एवढं काय वाऱ्याला नुकसान करत नाही. G9पेक्षा ही उंची कमी असल्यामुळे नुकसान काय करत नाही. ते एवढी काही पडापडी होत नाही. त्यामुळे आम्ही ताटवा लावला आहे भोवतणी. ताटवा केलं तरी चालतोय. ज्या वेळेला आपण रोपं लावतो त्यानंतर यामध्ये काय मर होण्याची शक्यता असते का? आमची एक 25 तुटाळ झालती, परत एकदा लावली आम्ही. आता एक 10-12 तुटाळ आहेत 1350 झाडापैकी. एकरी किती झाडं बसले? इकडे आमचं 7-5 ते 1250 झाडं बसली एकरी. बरं, या दोन्हीच्या मधील अंतर आणि दोन्ही झाडांच्या मधील अंतर किती अंतरनं पद्धतीनं लावावे? लाईनचं अंतर आम्ही 7 फूट ठेवले, झाडाचं अंतर आम्ही 5 फूट ठेवले. औषध फवारणीसाठी कशाचा वापर करताय? काय आम्ही औषधं एक पहिले लहान असताना 2 वेळा मारली ती आम्ही करपा बॅक्टेरियासाठी म्हणून. कवळी पानं होती त्यावेळेला, त्यानंतर आम्ही काय औषध मारलेलं नाहीत. काका, जर बघितलं तर आता एक 3-4 महिन्यामध्ये पहिलं पीक तुमचं येतंय. पहिलं पीक येण्यापर्यंत अंदाजे काय किती खर्च आलेला याला? मी माहिती घेत असताना मला माहिती देणाऱ्या केळी करणाऱ्यांना माहिती काय दिली, 100 ते 125 रुपये झाडाला खर्च येतोय. मी आता 2 दिवसापूर्वी माझी टोटल मारली माझी खर्चाची. आत्ता माझा आत्तापर्यंत खर्च 66 रुपये झाला झाडाला रोपासहित. रोप त्यातलं माझं 32 रुपयेच आहे. भांगलन काय करून घ्यावी लागते का? हो, भांगलन लहान असताना करून घ्यावी लागते. आता आणि मी एकदा करणार आहे आता भांगलन. भांगलेला आले. आता बरेच नवीन पिकात नवीन तणनाशक आलेले आहेत आणि जेणेकरून म्हणजे भांगल्यांचा खर्च वाचतो. आपण त्याचा काय वापर कधी केलाय का? अगदी अपवादात्मक करतो. एकदम मजूर मिळत नाही, आमकं झालं तर मारतो, नाही शक्यतो मी तणनाशक मारत नाही. काका, शेवटचा प्रश्न, अंजीर पीक लावला त्यावेळेला सुद्धा तुम्ही नवीन शेतकरी होतात. सर्वांनी तुमच्या अंजीरकडे बघून परत शेती करण्याचा विचार, अंजीर शेती लावली, आपल्या भागात अंजीर वाढलेले आहे. आता जर देशी केळी म्हणाल तर बेडगमध्ये तुमचा प्रयोग एक यशस्वी म्हणून लोक बघतायत. कशा आहे केळाचं पीक आणि तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? हे बघा, आम्ही काय गृहीत धरले, झाडाला एक 20 किलोचा जरी घड निघाला, 25 टनाचा माल निघेल आमचा. कमीत कमी हा 20च्या तर आत येत नाही.
देशी केळीचा 20च्या वर 20 पासून 50पर्यंत हा राहतोय. आमच्या स्वाभाविकानं समजा 20 रुपये जर राहिला तर 4-5 लाख रुपये उत्पन्न झालं, लाखभर खर्चाला गेले, एक 3-4 लाख रुपये मिळायला काही हरकत नाही. ओके, म्हणजे एकंदरीत फायद्याचं पीक आहे. फायद्याचं पीक आहे, पण काळजीपूर्वकच केलं पाहिजे कुठलंही करताना. तर शेतकरी बंधूंनो, हे होते बेडग येथील प्रगतशील शेतकरी रामचंद्र पाटील साहेब काका, ज्यांच्याकडून आपण केळी पीकच्या विषयी व्यवस्थापनाच्या विषयी माहिती घेतली. त्यांचा अंजीरचाही प्लॉट आहे. आज महाराष्ट्रातून शेतकरी तिथं पाहण्यासाठी येत असतात. त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 99 23 47 52 68. आपणास काय मार्गदर्शन हवं असेल तर या नंबरवरती कॉल करू शकता. शेतकरी बंधूंनो, आता वेळ झाली इथंच थांबण्याची. उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.